देव जो आहे तो बदलणारा देव आहे. आणि मग त्याने सांगितलं 1 महिन्यामध्ये नवऱ्याची पण दारू सुटली आणि पोराची पण दारू सुटली. देवाला कोणती गोष्ट कठीण नाही, लक्षात ठेवा. समस्या फक्त तुमचा विश्वास. जेवढा मजबूतीनं विश्वासानं तुम्ही देवाकडे प्रार्थना कराल आणि तेवढं अद्वितीय काम देव करतो. 2 वर्ष एक बहीण, तिच्या नवऱ्यानं तिला 2 वर्ष झालं टाकून दिलं होतं. आई हातबल, कुटुंबातले लोक हातबल. ती बिचारी त्या नवऱ्याला कॉल करायची की मला घेऊन जा, मला घेऊन जा. नंतर त्यानं तिचा नंबर पण ब्लॉक करून टाकला. आणि मग त्यांनी एवढ्या साक्षी या युट्यूबवरती ऐकल्या. माझी वेळ येणार नाही का, देव माझ्यासाठी काम करणार नाही का? एक दिवशी तिने रडत रडत मला फोन केला. म्हटली, पास्टर अशा प्रकारची परिस्थिती आहे, माझा विश्वास आहे की देव हे सगळं काही नीट करेल. प्रार्थना केली आणि परवा तिचा मेसेज आला की तिच्या नवऱ्यानं तिला घेऊन गेलं. सासू सासरे पण तिच्यावर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करू लागले. लक्षात ठेवा, देवाची सेवा करणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं ही जगातली सगळ्यात भारी गोष्ट आहे, सगळ्यात भारी गोष्ट. आणि आज सकाळी तुम्ही सगळ्यात भारी ठिकाणी आलेला आहात, सगळ्यात भारी ठिकाणी बरं का. बायबल सांगतो कोणी रथाचा कोणी घोड्याचा अभिमान बाळगतो, आम्ही तर जिवंत परमेश्वराचा. कशाची बडाई मारायची? रथाची, घोड्याची, कारची, बंगल्याची, हे सगळं जातं, पण देणारा देव कायमस्वरूपी आमच्या संगती राहतो, कायमस्वरूपी. लक्षात ठेवा. म्हणून अशा देवाकडे येत असताना आम्हाला माहिती आहे का, आमच्या प्रत्येक काहीतरी सुप्त इच्छा आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहेत, मनोरथ आहेत. आणि आम्हाला वाटतं की आमच्या इच्छा किंवा आमचे मनोरथ पूर्ण व्हायला पाहिजे. वाटतं का नाही? प्रत्येकाकडे इच्छा आहे. परवा कोणीतरी मला एका तरुणानं फोन करून सांगितलं की पास्टर माझं एका मुलीवरती प्रेम आहे, प्रार्थना करा ती मुलगी मला मिळावी. मी करतो पण मला मिळत नाही. आणि तुम्हाला वाटेल हे फालतू आहे. मी म्हटलं हे फालतूचे असल्या फालतू गोष्टीसाठी मी प्रार्थना करत नाही, गपचूप बस. मनोरथ आहेत, इच्छा आहेत, अपेक्षा आहेत. परंतु देव काही लोकांच्या इच्छा पूर्ण करतो, मनामधल्या गोष्टी. त्याला मनोरथ असं म्हटलेलं आहे. स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आमचा देवावरचा भरोसा पक्का होत नाही. काहीतरी स्वप्न आहे. परत मी सांगतो तुम्हाला, अशी स्वप्न बघू नका जी स्वप्न बघितल्यानंतर देवाला सुद्धा तुमचा राग यायला पाहिजे, नाही का. कधी कधी प्रभूला सुद्धा राग येतो, याचं तोंड सडकव का काय म्हणून, नाही का. स्वप्न अशी असावीत, मनोरथ. परंतु देव कोणाचे मनोरथ पूर्ण करतो? आज टायटलच आहे, देव कोणाच्या इच्छा पूर्ण करतो किंवा मनोरथ पूर्ण करतो. माझी तर इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेच, माझी स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. मग कदाचित लेकरासंबंधीचं स्वप्न असेल, घरासंबंधीचं स्वप्न असेल, नोकरी संबंधीचं स्वप्न असेल, काहीतरी स्वप्न आहेत. आणि मी असं म्हणतो, ज्याच्याकडे स्वप्न नाही ना तो मेलेला आहे बरं का. स्वप्न, जिवंत माणसं स्वप्न बघतात, मेलेल्या माणसासमोर स्वप्न नसतात. मग तुमचं स्वप्न, तुमचे मनोरथ कोण पूर्ण करणार आहे? आणि ते मनोरथ पूर्ण करण्यासाठी नेमकं मी काय केलं पाहिजे? देव तर मनोरथ पूर्ण करतो, पण कोणाचे करणार आहे? कोणाच्या समस्या सोडवणार आहे? कोणाच्या अंतःकरणातली प्रार्थना ऐकली जाणार आहे? स्तोत्र संहिता 37 आणि त्याची 3 पासून 5 पर्यंतची वचन आपण वाचूया. स्तोत्र 37 3 ते 5 वचन. परमेश्वरावर भाव ठेव, परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, व सदाचाराने वाग.
देशात वस्ती करून राहा, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, इमानानं चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. पूर्ण करील. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये दाविदानं तुमच्या इच्छा कशा पूर्ण कराव्यात, तुमचे मनोरथ, तुमची स्वप्न, तुमच्या प्रार्थना, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी, तुमच्या मिनिस्ट्रीसाठी, तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या एज्युकेशनसाठी जी तुमची स्वप्न आहेत आणि ते तुमचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी 5 प्रमुख प्रकारच्या गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. 5 गोष्टी लक्षात घ्या. नुसतं देवाकडे येऊन जर तुम्ही म्हटला की देवा तू माझी प्रार्थना ऐक, तर देव प्रार्थना ऐकणार नाही. प्रार्थना किंवा तुमचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी 5 प्रमुख प्रकारच्या गोष्टीची अपेक्षा आहेत. आणि देवाला पण वाटतं बरं का त्याच्या लेकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात. बरं का, देव काय तुमचा कठोर देव नाही. उगाच तुम्हाला रडवत बसायला, ते आम्ही लेकरांना उगाच रडवत बसतो, तो आमचा खेळ असतो. देवाचं तसं नसतं. म्हणून हन्ना परमेश्वराच्या मंदिरात रडत होती ना, तर देवानं तिचा मनोरथ सफल केला. परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली. पहिला मुद्दा पाहूया, 37वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा. देशात वस्ती करून राहा. इमानाने चाल. इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई. परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तुला आनंद होईल. पहिली गोष्ट, पहिलीच गोष्ट पाहणार आहोत. 3रं वचन. परमेश्वरावर भाव ठेव. काय कर? पहिलं परमेश्वरावर भाव. पहिलाच मुद्दा तुमचा देवावरचा विश्वास. आमेन. ज्यांना देवावर ते विश्वासच नाही ना, अशा लोकांसंबंधानं त्यांनी आपले मनोरथ पूर्ण होतील हे कधीच स्वप्न बघू नये. तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती, तुमच्या मनोरथ पूर्ण करण्याची शक्ती फक्त देवाकडे पर्यंत, फक्त देवाकडे. देवाशिवाय तुमचे मनोरथ कोणीच पूर्ण करू शकणार नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही किंवा भाव ठेवत नाही. लक्षात ठेवा, विश्वास आणि भाव या दोघांमध्ये फरक आहे, जी मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं. कधी कधी देवावर विश्वास ठेवणं हे आमच्या समोर पर्याय नाही म्हणून आम्ही देवावरती विश्वास ठेवत आहोत. पण भाव त्याच्यापेक्षा वेगळा आहे. भावामध्ये आराधना असती, भावामध्ये श्रद्धा असती आणि भावामध्ये समर्पण असतं. विश्वास म्हणजे फक्त देवाकडनं काहीतरी प्राप्त करून घेणं. पण भाव जो असतो ना, हा भाव वेगळा असतो. याच्यामध्ये तुमच्या सगळ्या भावना एकवट केलेल्या असतात. आणि त्या भावना काय असतात माहिती का? जसं मी पाहतो, शद्रक मेशक अबेदनगो म्हणतात, या भट्टीतनं माझा देव सोडवायला समर्थ आहे, पण त्याने सोडवलं नाही तरी या मूर्तीला दंडवत मी घालणार नाही. हा भाव झाला. हा विश्वास नाही, हा भाव झालेला आहे. कधी कधी तुमच्या समोर असे प्रश्न असतात की त्या प्रश्नाला आणि जगामध्ये सोडवण्याची कोणाकडे ताकद नसते, म्हणून तुम्ही विश्वास ठेवता. त्याच्यामध्ये भाव नाही बरं का, तुमच्याकडे पर्याय नाहीये. पण भाव जो असतो ना, या भावा संबंधानं जास्त तुम्ही विचार करता त्यास तुम्हाला कळतं की देवानं आम्हाला देऊ अथवा न देऊ, पण आम्ही त्याच्या मार्गामध्ये चालण्याचं कधी बंद करणार नाही. भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे, पण सोडवलं नाही तरी मूर्तीला दंडवत घालणार नाही. हा भाव झाला. म्हणजे त्यानं सोडवलं किंवा नाही सोडवलं याच्यावरती ना आमचं देवावरचं प्रेम कमी होतं, ना आम्ही परमेश्वरापासून दूर जातो, ना आमची श्रद्धा कमी होती, ना आमचं प्रार्थना कमी होती, ना आमची उपासना कमी होती. सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मजबूतीने आहोत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला वाटतं इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय 6 वचन वाचा बरं. इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय 6 वचन. विश्वासा वाचून त्याला संतोषविणं अशक्य आहे. अशक्य आहे. जर तुमच्या मनोकामना, तुमच्या भावना, तुमची स्वप्न किंवा तुमचे मनोरथ पूर्ण व्हायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट
देव प्रसन्न झाला पाहिजे. आमेन. देव खुश झाल्याशिवाय कसं होणार आहे, नाही का? परमेश्वराला कसं प्रसन्न करणार आहात? परमेश्वराला प्रसन्न केल्याशिवाय तो तुमच्या अंतःकरणातली प्रार्थनाच पूर्ण करणार नाही. आणि आलेत तुम्ही सगळे चर्चमध्ये बसलाय आणि सगळ्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, सगळ्याच्या अंतःकरणामध्ये प्रार्थना आहे. प्रत्येक जण प्रार्थना करतो, प्रत्येक जण म्हणतो देवा माझी गरज पूर्ण कर, माझी गरज पूर्ण कर. परंतु देव कुणाची गरज पूर्ण करत आहे? कोणत्या व्यक्तीला देव आणि आबा त्याची इच्छा पूर्ण करणारे? बायबल सांगतं ज्या व्यक्तीमध्ये देवाला प्रसन्न करणारा विश्वास आहे. आमेन. लक्षात ठेवा, विश्वास सगळ्यांकडे आहे, पण विश्वासाचे पण दोन प्रकार आहेत. असा विश्वास ज्या विश्वासानं परमेश्वर प्रसन्न होतो. लक्षात घ्या, फार सुंदर आहे. ज्यास तुम्ही शिकाल ना, मला वाटतं त्याच्यानंतर तुम्ही तुमची प्रार्थनेची जगण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत बदलाल. निराश हताश जीवन जगणार नाही, तर तुम्ही एकच काम करणार, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझा देव प्रसन्न व्हायला पाहिजे. आणि बायबल सांगतं त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचं अर्पण दिल्यावर तो प्रसन्न होत नाही. काय दिले वाचा बरं. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. काय हो? अशक्य. कोणी देवाला म्हटलं मी तुला बकरं देतो, कोंबडं देतो, काय तुला पाहिजे ते देतो, देवा प्रसन्न हो प्रसन्न हो. तो म्हणतो बाबा बकरं नको, कोंबडं नको, मला पाहिजे तुझ्यामधला विश्वास. आमेन. तुझ्यामध्ये जर विश्वास असेल आणि त्याच विश्वासाचं जीवन तू जगतो, त्याच विश्वासानं तू वागतो, देव प्रत्येकाच्या विश्वासाची तपासणी करत असतो. तो देव आहे. देवाला काम तरी काय आहे? तुम्हाला कामाला जावं लागतं, देवाला काय काम आहे? तो म्हणाल देवा आम्हाला काम केल्याशिवाय पगार मिळत नाही. अहो देवाकडे फक्त शब्द आहे, एक शब्द बोलला की सगळं घडलं जातं. देवाला काही काम करावं लागत नाही. तो म्हटला ना शब्द दिला की संपलं. म्हणून तर 100व्या वर्षी अब्रामाला शब्द दिला तुला मुलगा होणार आहे. अब्रामाला मोठा प्रश्न पडला. सारा तर दरवाजाच्या मागून हसली. देव काय सांगतो, गर्भाशय मृत झालंय आता आणि मला मुलगा होणं कठीण आहे. पण देव म्हणतो आणि ती दाराच्या पाठीमाग असली. देवाला फक्त शब्द बोलायला पुष्कळ झालं. आणि देवाच्या लोकांनी शब्दावर विश्वास ठेवणं म्हणजे देवावरती विश्वास ठेवणं आहे. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. परमेश्वराचा शब्द ही परिस्थिती बदलणारा शब्द आहे. देवाच्या शब्दाची ताकद आमच्या लक्षामध्ये आली पाहिजे. आणि जो देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि इकडं परमेश्वर प्रसन्न होतो. अब्रामाला देवानं शब्द दिला 100व्या वर्षी तुला मुलगा होणार आहे. आणि देव त्याची गंमत पाहायला लागला. किती विश्वास आहे याच्यामध्ये. ऐका, तर एक काम कर, आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे मी तुझी संतती बनवणार आहे. अब्रामाला बायकोकडे बघितलं. बायकोकडे बघितल्यावर त्याला कळलं असतं ही म्हातारी मला एक पण मुलगा देणार नाही. पण देवाचा शब्द होता, ताऱ्याकडे बघ, या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती बनवेल. अब्राम देवाच्या शब्दाकडे रोज सकाळी ताऱ्याकडे बघत होता आणि परमेश्वर 20 वर्ष त्यांनी ताऱ्याची गणती करण्यासाठी लावली. किती वर्ष? 20 वर्ष. तेव्हासाठी 20 वर्ष काय, आमच्यासाठी झाली खूप. तेव्हा लवकर घडवणार. तो म्हणतो घडवण्यापेक्षा मला आनंद देणारा व्यक्ती मी शोधत आहे. मी प्रत्येक व्यक्तीकडे पाहत आहे, प्रत्येक व्यक्तीकडे माझं बारकाईनं लक्ष आहे आणि मी एन्जॉय करतो. हा व्यक्ती 80 वर्षाचा झाला, आता तो थकलेला आहे, परंतु तो मला प्रतिप्रश्न करत नाही. देवा कधी मुलगा देणार आहे? तो फक्त सकाळी रात्री आणि बिछाण्यावरती पडल्यावर सारेला म्हणत होता बाहेरच आज जेवण मान. का हो बाहेर का जेवायचं? तारे बघत बघत जीव ना, कारण या ताऱ्यांमध्ये देवाचा शब्द आहे. या ताऱ्यांमध्ये देवाचा शब्द आहे. त्याचं बोलणं, त्याची विचार करणं, आपल्या पत्नीशी असणारी चर्चा, या शब्दाकडे देवानं पाहिलं आणि देव प्रसन्न झाला. देवाचे प्रिय लोक, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमची चर्चा, तुमचं बोलणं आणि ज्यावेळेस तुम्ही या प्रकारचे शब्द बोलता की परमेश्वर मला देणार आहे, इकडे प्रभू प्रसन्न होतो. हा तुमचा विश्वास आहे. या विश्वासाच्या द्वारे शास्त्र सांगतं देव तुमचे मनोरथ पूर्ण करणार आहे. तुमच्याकडे स्वप्न अनेक आहेत, पण स्वप्न
स्वप्न बोलत राहा, स्वप्न बोलत राहा, स्वप्न बोलत राहा. निराशेचं बोलू नका, उदासीपणाचं बोलू नका. ज्यावेळेस आम्ही पाहतो रक्तस्रावी स्त्री ती बोलती आणि ती म्हणते मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून बरे होते. लक्षात घ्या, तुम्ही जर कर्जाविषयी बोलू नका, समृद्धीविषयी बोला. कारण देव तुमच्या कर्जाच्या पलीकडे महान गोष्टी तुमच्यासाठी करू इच्छिते. त्याच्यासाठी तुम्ही असं जगा की तुमचं स्वप्न तुम्ही जगत असताना ते स्वप्न बोलायला शिका. आणि तुम्ही बोलत असलेले स्वप्न देवाला एवढं आवडतं की पवित्र शास्त्र सांगतं देव त्या ठिकाणी प्रसन्न झाला. हालेलुया. देवाला कोण प्रसन्न करू शकतं? पवित्र शास्त्र सांगतं जे लोक विश्वासाच्या बाबतीत मजबूतीने. मला वाटतं उत्पत्तीचं पुस्तक 15 अध्याय 1 ते 4 वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 15 अध्याय 1 ते 4 वचन. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झालं. ते असं अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला आणि पहा तू मला काही संतान दिली नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. त्याने देवासमोर कुरकुर केली. मनातली गोष्ट काय? प्रभू मी आता निसंतान जाणार, हे त्याच्या मनातलं. म्हणजे त्याच्या मनात काय होतं? मला मुलगा. तुमच्याही मनामध्ये एक गोष्ट आहे, लक्षात घ्या. जसं माझ्या मनामध्ये आहे एक मोठं चर्च आता हे पाडून मोठं बांधायचं आहे. ते माझं स्वप्न आहे. मग ते स्वप्न आहे तर मी माझ्या चर्चच्या खात्यावर किती पैसे त्याची ते बघितलं तर नाही स्वप्न पूर्ण होणार. मग कुठं बघितलं पाहिजे? देवाकडे पाहिलं पाहिजे. आणि देवाकडे पाहत असताना परमेश्वर तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतो. कशासाठी? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. प्रतिकूल परिस्थिती. समजा तुम्हाला लेकराची गरज आहे. ऑर्डिनरी लोकांसारखं तुमचं जीवन नसतं. तुमचे सगळे रिपोर्ट्स डॉक्टर सांगतात होणार नाहीत. डॉक्टर म्हणतात तुम्हाला लेकरं होणार नाहीत. हे तुमचे रिपोर्ट्स. डॉक्टर सांगतील एज फॅक्टर, कधी सांगतील गर्भाशयात गाठ आहे, कधी याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती निर्माण करून तुमच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. जसं शास्त्रात असं लिहिलं की सारेच गर्भाशय बंद झालं होतं. पण देवाचा शब्द होता ना, देवाचा शब्द होता. इकडे अब्राम परमेश्वराला म्हणत आहे मी निसंतान चाललेलो आहे आणि माझी सगळी संपत्ती आता माझ्या चाकराच्या स्वाधीन होणार आहे. परिस्थिती अशीच असण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची परिस्थिती असण्याची शक्यता आहे. पण तुमच्या मनात एक गोष्ट आहे. तुमच्या मनामध्ये तुमचं मनोरथ आहे. काय मनोरथ आहे? प्रभू मला इसाक पाहिजे, हा मनोरथ आहे. तुमचं स्वप्न घेऊन जगा. तुमचं स्वप्न कठीण आणि अशक्य असलं तरी सुद्धा देवासमोर विश्वासानं सांगा. का? कारण देव तुमच्या स्वप्नाला विश्वासाची बळकटी देत असतो आणि प्रभू तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करतो. मला वाटतंय त्याच्यात 17 ते 19 पर्यंत वचन वाचा. म्हणजे तुम्हाला 17वा अध्याय 16 ते 19 पर्यंतची वचन. 17वा अध्याय 16 ते 19 पर्यंत वचन पहा. मी तिला आशीर्वादित करेन. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईल. मी तिला आशीर्वादित करेन. तिच्यापासून राष्ट्र उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. पुढे काय वाचा अजून? अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटलं 100 वर्षाच्या माणसाला काढा. म्हाताऱ्याला मनात इथं 100 वर्षाचा माणूस कुठला आला? आजोबा, काका,
काका पण नाही, बुड्ढा, म्हातारा. पण ते बायबल आहे, बायबलमध्ये कोणाला म्हातारा म्हणायचंच नाही. हालेलुया. बायबलमध्ये कोणाला म्हातारा, हा, मग म्हणणाऱ्याला चांगलं ठेचून काढा बरं का. सगळे इथं सिस्टरच आहेत, सगळे सिस्टर आणि ब्रदरच आहेत. आंटी अंकल म्हणणाऱ्याला ना नरड दाबा त्याचं. काय लोकांना उगीच वाटतं आम्ही लहान आहे, 40 वर्षाचे टोंगडे पण कधी कधी आंटी अंकल, 41 वर्षाच्याला पण 40 वर्षाचं आंटी अंकल. बायबल काय सांगतं वाचा. 100 वर्षाच्या माणसाला 100, काय बायबल मध्ये म्हटलं, किती वर्षाचा, 100 वर्षाला त्याला सुद्धा अंकल म्हणा. त्याला काय म्हटलंय, का 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 कारण तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये फेथ असतो, ज्याच्यामध्ये देवावरचा विश्वास असतो, तो आपल्या बॉडीवरती विश्वास ठेवत नाही, तो आपल्या एज वरती विश्वास ठेवत नाही. तुम्ही ज्या तुमच्या एज वरती विश्वास ठेवता, तुमच्या शरीरावरती विश्वास ठेवता, त्यावेळेस तुमची भावना नकारात्मक बनते. मग देवानं त्याचे शब्द बदलले आणि त्या शब्दामध्ये काय म्हटलं माहिती का, तो 100 वर्षाचा मनुष्य. देवासाठी एक मेल, देवासाठी एक पुरुष, देवासाठी एक मनुष्य. लक्षात ठेवा, ज्या मनुष्याला देवानं हातानं तयार केला तो मनुष्य. देवानं वृद्ध पण केला नाही, बालक पण केलं नाही, त्यानं माणूस तयार केला. आणि हा माणूस निर्माण करत असताना देवाच्या दृष्टिकोनातनं त्याचं एज बिलकुल महत्वाचं नाहीये. मानव म्हणून निर्माण केला, माणूस म्हणूनच त्याच्याकडे बघतो, आणि माणूस म्हणून त्याच्याकडे बघत असताना देवाच्या सगळ्या शक्यता त्याच्यामध्ये निर्माण होतात. कोणता, मी श्वास फुंकेल हा जिवंत होईल, मी श्वास फुंकल्यावर हा देहधारी बनेल, माझ्यामध्ये ती शक्ती आहे. आणि इकडं त्यानं अब्राम काय म्हणतो, अब्रामाची विश्वासाची पातळी पहा, तो म्हणतो 100 वर्षाचा. काय म्हटलं त्यानं, 100 वर्षाच्या माणसाला, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय. अब्रामाचं बोलणं काय, 100 वर्षाच्या माणसाला बोला. म्हातारा म्हटला का स्वतःला, आमचे 70 मध्येच आउट होतात. आता चाललंय आमचं, वाट बघतोय देव कधी घेऊन जाईल. देवाला असले लोक नाही आवडत, देवाला पॉझिटिव्हिटी असणारे लोक आवडतात. हाच विश्वास आहे, हाच विश्वास. कोणता विश्वास, की तो विश्वास तुमच्या शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी पाहायला सुरुवात करतो. अब्राम म्हणतो 100 वर्षाच्या माणसाला, वाचा, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय. 90 वर्षाच्या सारेला, 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय. म्हातारा म्हातारे म्हटले का, म्हातारा म्हातारे म्हटले असते तर त्यांना लेकरूच झालं नसतं. काय म्हटलं त्यानं, 90 वर्षाच्या सारेला. किती वर्षाच्या, 90 वर्ष. अहो 40 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष, घाबरू नका. मनोरथ पूर्ण व्हायचा, मग तुमच्या एज कडे पाहू नका, देवाच्या सामर्थ्याकडे पहा. देवाच्या सामर्थ्याकडे. तुमचं एज हे तुमच्या दृष्टिकोनातनं, ते सायन्स सांगतं म्हणून ते एज आहे. 100व्या वर्षी देव त्याला बोलत आहे. आणि अब्रामाचे विचार बदलले. तो म्हणतो माझ्या सारख्या 100 वर्षाच्या माणसाला, आणि माझी बायको ती 90 वर्षाची, आणि तिला कसं काय मूल होणार आहे. पुढे वाचा. अब्राम देवाला म्हणाला, इश्माएल तुझ्या समोर जगला, इश्माएल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले, म्हणजे झालं. मग देव म्हणाला, नाही 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 नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल. तो 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 कॉम्प्रोमाइज करायला लागला. काय कॉम्प्रोमाइज, देवा बस झालं ना, हगार तरुण होती आणि तिच्यापासून मला मुलगा झाला, मी समाधानी आहे. तो म्हणलं नाही 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 नाही, तुझ्या मनात होतं ना तुला मुलगा पाहिजे, तुझ्या मनात होतं ना सारेपासून तुला मुलगा पाहिजे, तुझ्या मनात होतं ना की तुला संतती पाहिजे. अरे मी तुझं मन जाणलं, आणि तू इतक्या विश्वासानं आपल्या बापाचं घर सोडलं, गणगोत सोडले, नातेवाईक सोडले, हे सगळं तू सोडलं. तुझी एक साधी इच्छा आहे. देवा साधी नाही, लय भारी इच्छा आहे. माझी बायको 90 वर्षाची, मी 100 वर्षाचा आहे.
शरीर कोणी निर्माण केलं? बॉडी कोणी निर्माण केली? मी निर्माण केली. मी निर्माण केली तर या बॉडीमध्ये जीवन घालण्याची ताकद पण माझ्यामध्ये आहे. तो विश्वास तुमच्यामध्ये असू द्या. आणि आज सकाळी जर तुमच्यामध्ये तो विश्वास असेल तर लक्षात घ्या, तुमच्याकडे संतती असेल. मी म्हणतो तुम्ही आशीर्वादित व्हा. लेकराचे आशीर्वाद तुम्हाला मिळू द्या. कोणाकडे लेकरं नाहीत ना, तुमचा विश्वास, तुमच्या विश्वासाला प्रभू बळकटी देऊ इच्छितो. 100% तुम्ही साक्ष द्यायला इकडे येणार आहे. 100%. पण त्याच्यासाठी तुम्ही रिपोर्ट्स बघत बसू नका. काय रिपोर्ट्स आहे? सारा 90 वर्षाची आणि अब्राम 100 वर्षाचा, हे रिपोर्ट्स आहेत. काय रिपोर्ट्स आहे? सारा 90 वर्षाची, अब्राम. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट ते बोलले, ते म्हातारे म्हणले नाही. मग काय म्हटले? माणूस, बायको आणि नवरा. तरी ते आणि देवासमोर बोलताना तर म्हटलं, प्रभूजी आता मला काय हगार आहे ना, हगार पासून. देव म्हटला, शहाणा आहेस तू. म्हातारा असताना तुला लेकरू मी दिलं. हगारेच्या द्वारे लेकरू का दिलं माहिती का? वास्तविक पाहता परमेश्वर हगारेला आशीर्वाद देणार नव्हता, पण अब्रामामध्ये विश्वास निर्माण व्हायला पाहिजे होता. तर त्याला दाखवायचं होतं, जशी तुझी बॉडी तशी सारेची बॉडी, तुला पण लेकरं होणार नव्हती, पण मी माझं सामर्थ्य तुझ्यामध्ये घातलं आणि या हगारेच्या द्वारे तुझ्या आता तुला लेकरू झालं. आता तुझा विश्वास वाढावा. जर हगारेला माझ्यापासून मुलगा दिला तर सारेपासून पण मला मुलगा मिळणार आहे. शास्त्रामधल्या गोष्टी आता तुम्ही समजून घ्या. जर अब्रामाला 100व्या वर्षीत मुलगा मिळाला, 100% तुम्हाला पण देव देणार आहे. विश्वासाशिवाय कोणी देवाला संतुष्ट करू शकत नाही. तपासा आपला विश्वास. देवाला जर खुश करायचंय तर तुमच्यामध्ये अब्रामासारख्या विश्वासाची गरज आहे. पहिला मुद्दा, शास्त्र सांगतं, जी गोष्ट विश्वास ठेवण्यासाठी कठीण असते, ऐका, तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी जी गोष्ट कठीण असते ती गोष्ट देवाला सहज शक्य असते. मग तुम्हाला फक्त विश्वास तर ठेवायचा आहे ना. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा. तुम्हाला काय करायचं? बकरं द्यायचंय, कोंबडं द्यायचं. बरेच लोक म्हणतात, नाही आमच्याकडनं काय द्यावं चर्च? काय देऊ नका, फक्त या. आम्हीच देतो तुम्हाला गाडी खर्च, चर्चला यायचं, या. कारण आम्हाला माहिती माझा देव ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. तो पॉसिबल गॉड आहे, सर्व काही करणारा देव आहे. म्हणून तर मागच्या आठवड्यातली साक्ष मी ऐकली. कॅन्सरनं सगळं शरीरातले प्रत्येक पार्ट नष्ट झाले. सगळे बॉडी मधले एक ना एक पार्ट नष्ट झाला. जेवण पण बंद झालं. पाणी सुद्धा पिता येईना. पाणी पण पिता येईना त्यांना. 4 दिवस अन्नाचा कण पोटामध्ये नाही. डॉक्टरनं चेक केलं आणि सांगितलं, एक सुद्धा बॉडी मधला पार्ट आता नीट नाहीये आणि यांना घेऊन जा. याच्यावर आता उपचार होणंच कठीण आहे. यांच्यावरती उपचार होणार नाही. आणि घरी घेऊन आले. सगळे नातेवाईक बोलवले. शेवटचा प्रयत्न म्हणून नातेवाईक वाट बघायला आले, आता मरणार आहे. आणि तेवढ्यात त्यांनी मला गाडीमध्ये असतानाच फोन केला, पास्टर प्रार्थना करा, अंतिम स्टेजला आहे माझी बहीण, प्रार्थना करा, मध्यस्थी करा. प्रार्थना केली, घरी आणलं. सगळे नातेवाईक बसले मरायची वाट बघत. आता प्राण जाईल मग प्राण. ते म्हटले, उठले, जरा जेवण द्या म्हटले. भाकर खाल्ली आणि जेवले, पाणी पिलं, सगळं झालं. आणि मग ते म्हटले, काल तर त्यांनी पुलाव खाल्ला. पुलाव माझ्या लक्षात नाही, तुमच्या लक्षात बरोबर. पुलाव खाल्ला म्हटले बाळक साहेब. आणि मग दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर म्हटले की हे आमच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. आता यांना किमोथेरपी सुद्धा चालू शकते, बरं होऊ शकतात का? ज्यावेळेस सगळं संपतं त्यावेळेस देवावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या शरीरावरती विश्वास ठेवू नका. देवाला संतुष्ट करायचंय तर देवावरचा विश्वास मजबूत असू द्या. 100व्या वर्षी 90 वर्षाची सारा, 100 वर्षाचा अब्राम, परंतु यांच्या विश्वासानं त्यांनी देवावरती प्रभाव टाकला. प्रभावी जीवन असलं पहिली गोष्ट, परमेश्वरावरती भाव ठेव. 3रं वचन वाचा, 37वा अध्याय 3रं वचन. दुसरी गोष्ट काय सांगितलं? परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. दुसरी गोष्ट, तुमचं मनोरथ, तुमच्या इच्छा जर पूर्ण व्हायला पाहिजे, नुसतं विश्वास ठेवून पण उपयोग नाही. ठीक आहे, तुमचा देवावरचा विश्वास आहे, ठीक आहे, तुम्ही
प्रभूवरती प्रेम करता, त्याच्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याच्यासाठी तुमचं अंतःकरण आनंदित आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण दुसरी गोष्ट, तुमच्या अंतःकरणातल्या जर इच्छा, तुमचे मनोरथ पूर्ण व्हायला पाहिजे, तर इंग्लिशमध्ये म्हटले डू गुड, मराठी म्हटले सदाचार, ते नाही कळत. इंग्लिशमध्ये त्याच्यात ट्रान्सलेशन किंवा इंग्लिशमध्ये भाषांतर करताना काय म्हटलंय? डू गुड. काय करा? चांगलं करा. सदाचार म्हणजे चांगलं करत राहा. देव तुमच्या बाबतीमध्ये कोणाच्या इच्छा पूर्ण करणार आहे? लोक त्यांच्याशी कसं का वागना, पण ते डू गुड आहेत. ते सारखं चांगलंच करण्याची भावना ठेवतात. यानं माझं असं केलं, त्यानं माझं तसं केलं, ह्या व्यक्ती माझं कसं नुकसान करतो. ज्या परमेश्वर तुमचं वर्तन पाहतो ना, सगळ्यांच्याच प्रार्थना नाही ऐकतो. मग कोणाच्या प्रार्थना ऐकतो? काही लोक जे आहेत ना, लोकांनी त्यांचं किती वाईट केलं, तर देवावरती त्यांचा भरोसा असल्या कारणानं ते नेहमी त्यांचं वर्तन चोख ठेवतात, वागणं त्यांचं चांगलं ठेवतात. का चांगलं वागायचं? स्तोत्र 34 आणि 8 वचन वाचा बरं. स्तोत्र 34. परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. कोण चांगला आहे? परमेश्वर. परमेश्वर चांगला आहे, मग त्याची लेकरं कशी पाहिजेत? चांगली. कोणाच्या इच्छा देव पूर्ण करतो? जी लेकरं त्याच्यासारखं वागतात, तो चांगला वागतो, हे पण चांगलं वागतात. कोणाच्या इच्छा पूर्ण होणार आहेत? जे लोक आपल्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेला महत्व देतात. स्वप्न तुमची भरपूर आहेत. तुम्ही म्हणता माझं स्वप्न देव माझी प्रार्थना का ऐकत नाही. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही बघितलं, कधी कधी संताप येतो. काय पाळक साहेब, मी एवढे दिवस प्रार्थना करते आणि एवढ्या तुम्हाला विनंत्या पाठवल्या, माझी प्रार्थना देवाने अजून ऐकली नाही. मी कधी कधी म्हणतो, तुम्ही प्रार्थना विनंत्या देता का भांडता? अजून माझी प्रार्थना ऐकली नाही, अजून माझी प्रार्थना ऐकली नाही. एवढ्या साक्षी तिथं ऐकते, मग माझी वेळ कधी येणार आहे? माझं का देव ऐकत नाही? देव बघतो ना वागणं पण तुमचं, त्याचं लक्ष आहे तुमच्याकडे बारकाईनं. देव चांगला आहे, तुम्हाला पण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. मला वाटते गलतीकराच्या पत्रामध्ये वाचा बरं, 6 अध्याय 9 वचन. गलतीकराचं पत्र 6 अध्याय 9 वचन. सदाचार वाग डू गुड असं म्हटलेलं आहे. हा, परत वाचा. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. कशाचा कंटाळा येतो आपल्याला? भांडायचा नाही कंटाळा येत, पण चांगलं करण्याचा. कोणाचं देव ऐकतो? जे चांगलं करण्याची संधी शोधतात त्यांचं. लक्षात ठेवा, जे लोक आहेत ना नेहमी दुसऱ्याविषयी चांगला विचार करतात, चांगलं त्यांचं वर्तन आहे, लोकांच्या वर्तनाचा प्रभाव त्यांच्यावरती कधी होत नाही. देव अशा लोकांना शोधतो बरं का. कोणाला शोधतो? चांगले करणारे लोक चर्चमध्ये जे येतात ना, हा लक्षात घ्या, उड्या मारणारे, हालेलुया म्हणून नाचणारे, असे लोक देव शोधत नाही. मग कोणाला शोधतो? इथून गेल्यावर घरी वर्तन कसं आहे, इथून गेल्यावर शेजाऱ्यांशी वर्तन कसं आहे, इथून गेल्यावर कामाच्या ठिकाणी वर्तन कसं आहे, इथून गेल्यावर सासूचं सुनेशी, सुनेचं सासूशी, भावाचं भावाशी, बहिणीचं बहिणीशी, तुमचं एकमेकाशी वर्तन कसं आहे, या वर्तनाकडे प्रभू बारकाईनं पाहतो. खूप प्रार्थना केल्या तुम्ही, चांगली गोष्ट आहे. फार मोठा विश्वास तुमचा आहे, शास्त्र वाचन आहे तुमच्याकडे आहे, चांगली गोष्ट आहे. पण शास्त्र काय सांगतं माहिती का? चांगलं करण्याचा कंटाळा करू नये. अजून एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. 1 पेत्र 2 अध्याय 12 वचन वाचा बरं, फार सुंदर आहे. 1 पेत्र 2 अध्याय 12 वचन. हा, परराष्ट्रीयात आपलं आचरण चांगलं ठेवा यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुमच्या विरुद्ध बोलता त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून तुमचंच सत्कृत्य म्हणजे डू गुड, चांगलं काम, हा, समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. म्हणजे कधी समाचार?
समाचार म्हणजे देव तुमच्याकडे एक सुवार्ता, तुमच्या मनोरथ, तुमचं आणि तुमची मागणी पूर्ण करण्याचं आणि सुसमाचार तुमच्याकडे घेऊन येणार आहे. आणि तो सुसमाचार घेऊन येत नसताना तो काय म्हणतो, परराष्ट्रीयांसमोर तुमचं वागणं चांगलं असावं. विधर्मी लोकांसमोर, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, ज्यांनी देव पाहिला नाही, ज्यांनी येशू पाहिला नाही. मला परवा एका व्यक्तीनं फोन केला आणि त्यांनी सांगितलं, मी एक विधर्मी व्यक्ती आहे, तुमच्या धर्मावरती माझा फार मोठा आक्षेप होता, मला माहित नव्हतं तुमच्या धर्मात काय. लहानपणापासून एकच गोष्ट मला माहिती होती की तुम्ही धर्म परिवर्तन करता. पण म्हटलं फादर, जेव्हापासून हा तुमचा युट्यूबचा संदेश मी सर्च करत होतो याच्यातल्या चुका शोधण्यासाठी, हे लोक काय करतात, काय बोलतात, कशा पद्धतीने लोकांचं मत परिवर्तन करतात, आणि ते शोधण्यासाठी मी तुमचा संदेश एकदा, दोनदा, तीनदा, चारदा ऐकला. त्याच्यानंतर मी दुसरा ऐकला, त्याच्यानंतर तिसरा ऐकला, आणि ऐकता ऐकता मला धर्म समजला. हो, हा धर्म जात बदलत नाही, जीवन बदलतो, हे मला कळालं. हे रहस्य मला कळालं. आणि मला येशू जवळून समजला. आणि तुमचं जे काही तुम्ही बोलता आणि जे काही तुम्ही सांगता ना, हे माणसाला बदलून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. हे परिवर्तन करणारं अशा प्रकारचं तुमचं बायबल आहे, हे मला कळालं. आणि म्हणून फादर, मला अजून या धर्माविषयी जाणून घ्यायचं, मी काय केलं पाहिजे? मी म्हटलं एकच कर, युट्यूबचे सगळे संदेश बघ. मला माहित नाही नेमका तो कोण आहे, पण मी त्याला सांगितलं, समाधान केलं. सांगण्याचं तात्पर्य, धर्म चांगला आहे, सिद्धांत चांगले आहेत, बायबल चांगला आहे, पण चांगलं बायबल हे तुमच्यातनं लोकांना दिसलं पाहिजे. परराष्ट्रीयांसमोर, एकमेकांसमोर तुमचं वर्णन दुगुण, कोणाच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तो व्यक्ती माझ्याशी तसा वागला, मग मी त्याच्याशी तसं वागेल. इकडं देव अधोरेखित करून ठेवणार काय, तुझं वर्तन माणसं बघतील तसं तुझं वर्तन बदलतं. आणि शास्त्र सांगतं मी कधी न बदलणारा देव आहे. परमेश्वर कधी बदलत नाही, तो बदलत नाही. मग आम्ही का बदलत आहोत? कोणाच्या इच्छा पूर्ण होणार आहे, कोणाचे मनोरथ पूर्ण होणार आहे, कोण व्यक्ती संबंधानं शास्त्र सांगतं चांगलं करण्याचा कंटाळा करू नका. कधी कधी प्रेशर येतं, नाही ते माझ्याशी, आमचं एक फॉर्म्युला ठरलेला आहे, इट का जवाब. मग आम्ही म्हणतो आम्ही तसले लोक आहेत. झाडलं बरं का मी खूप, वा वा. आणि तिकडे देवा मनोरथ पूर्ण, तू तर झाडायचं सोडत नाही, पुसायचं सोडत नाही, जाळ्या काढायचं सोडत नाही, तू एकही गोष्ट, एक सुद्धा संधी सोडत नाही. तुझं वर्तन लोकांप्रमाणे तू बदलत आहे, पण तू बायबल प्रमाणे स्वतःला बदलायचं आहे. परराष्ट्रीय लोकांसमोर तुमचं आचरण, वाचा बरं वचन, परराष्ट्रीयात आपलं आचरण चांगले ठेवा. कसं ठेवा? चांगले ठेवा. म्हणजे लोकांसमोर तुम्हाला चांगलंच वागावं लागेल. आमेन म्हणाल का? कोणाचे मनोरथ पूर्ण होणार आहेत? ज्यांचं आचरण चांगलं, लोकांसमोर तुमचं आचरण चांगलं. लक्षात घ्या, तुम्हाला लोक पाहतात असं समजू नका, तुम्हाला देवाचं वचन तपासत आहे. देवाचं वचन तपासण्याचं काम करते. कशासाठी? तुमचं मनोरथ देवाला पूर्ण करायचं आहे. तुमच्या अंतःकरणातल्या प्रार्थना. लोट अब्रामाबरोबर जात असताना लोटाची संपत्ती वाढली, अब्रामाची संपत्ती वाढली, आणि वाढल्यानंतर इकडं लोटामध्ये आणि अब्रामामध्ये त्यांच्या चाकरांमध्ये भांडणं व्हायला लागली. ऐका चांगलं आचरण कसं आहे. मग काय झालं माहिती का? अब्राम लोटाला म्हणतो, आता तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये वाद आहे, तू एक देश निवड, त्याची विरुद्ध दिशा मी निवडणार आहे. आणि दोघांनी पण दिशा निवडल्या. आणि त्यानंतर लोट जाऊन सदोम गोमोरात राहिला, अब्राम कनानाच्या दिशेनं निघाला. आणि देवानं सदोम गोमोराचा नाश करण्याचं ठरवलं. त्यास अब्रामाला पहिल्यांदा ते नाही आठवलं की लोटानं माझ्याशी भांडण केलं. त्याला काय आठवलं? लोट माझा पुतण्या आहे आणि सदोम गोमोराचा नाश होणार आहे, तर नाशामध्ये लोट सापडू नये त्यानं देवाकडे मध्यस्थी केली. म्हणून देवानं त्याचा मनोरथ पूर्ण करून त्याला इसाक दिला. उगाच नाही दिला, उगाच नाही. समाचाराच्या दिवशी देव तुमची भेट घेत असताना तुमच्या वर्तनावर त्याची बारीक नजर असते. तुमचं वागणं तो बारकाईनं पाहतो. लक्षात घ्या, जे काही तुम्ही करिअर करणारे तरुण तरुणी आहात,
तुमचं वर्तन देव बारकाईनं तपासत असतो. तुमची स्वप्न फार मोठी आहेत, तुमच्या अंतःकरणातल्या प्रार्थना फार मोठ्या आहेत, तुमचं बोलणं फार मोठं आहे, तुम्ही सगळं मोठं पाहता, पण देवाला तो देव तुमच्या आचरणावरती लक्ष ठेवतो. तो म्हणतो परराष्ट्रीयांसमोर तुमचं वर्तन एवढं चोख असू द्या की त्या परराष्ट्रीय लोकांनी तुमच्यामध्ये फक्त चांगुलपणच पाहिलं पाहिजे. नव्हे, प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्या व्यक्ती तुम्हाला तपासेल ना, तर त्याला ख्रिस्ताचा अंश तुमच्यामध्ये दिसला पाहिजे. ख्रिस्ताचा अंश तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे. ख्रिस्तासारखं तुम्ही दिसलं पाहिजे. तुमच्याकडे किती मोठं बायबल आहे ही तुमची ओळख नाही, तुम्ही किती बायबल प्रमाणे चालता ही तुमची ओळख आहे. तुम्ही किती बायबल प्रीच करता ही तुमची ओळख नाही, तुम्ही किती बायबल फॉलो करता ही तुमची ओळख आहे. म्हणतो म्हटलं मी तुझ्या नावाने संदेश दिले, रोगी बरे केले, भूतं काढली, तरी मी तुला ओळखत नाही का? अरे, दुराचार करणाऱ्या व्यक्ती माझ्यापासून निघून जा. आचरण फार महत्वाचं आहे, तुमचं वर्तन खूप महत्वाचं आहे. चांगलं डू गुड, चांगलं करण्याचा कंटाळा करू नका. शास्त्र सांगतं सदाचार. वाचा 37 वचन. परमेश्वरावर भाव ठेव, परमेश्वरावरती भाव ठेव व सदाचाराने वाग, सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा. परमेश्वरावरती भाव ठेव आणि वागणं कसं असू दे? सदाचार, चांगलं डू गुड. वागणं कसं पाहिजे? चांगलं डू गुड. म्हणून लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला येऊन काय सांगितलं ना, अमका अमका असा असा तसा, डू गुड. काय म्हणायचं? नाहीतर मुद्दा म्हणून कुणाला तरी पाठवतो, ऐकलं का तुमच्याशी असं, डू गुड. आमच्याकडे उलट होतं, गुडगुड होतं, पोटात गुडगुड गुडगुड होतं. नाही का? कुणाला सांगाव, कसं सांगाव, काय करावं, कसं करावं, गुडगुड. गुडगुड नको, डू गुड. कोणी तुमच्या विषयी कसाही विचार करू द्या, मुळामध्ये समस्या काय माहिती का, की मला देवानं प्रतिफळ द्यावं, माझं मनोरथ पूर्ण व्हायला पाहिजे. तुमचं स्वप्न जगा ना. दाविदाला शमूएल आला, त्यानं त्याच्या डोक्यावरती अभिषेक केला आणि दाविदाला सांगितलं तू राजा आहे. ऐका, आता दावीद राजा झाल्याबरोबर शौलाचं डोकं फिरलं आणि शौल त्याला मारण्याची संधी शोधायला लागला. इकडं मिळेल तिकडं त्याच्या मागं माणसं पाठवली, सैनिक पाठवले, शोधायला लागला आणि त्याच्यावरती भाले फेकले पुष्कळ त्याचं, आणि त्याच्या पाठीमागं शोध करत त्याला मारण्याचा प्रयत्न केला. एकाच गुहेमध्ये शौल आणि दावीद सापडला. आता दावीद त्याच्या प्रश्नाला संपवणार होता, पण डू गुड, डू गुड. शौल मला मारतो म्हणून मी शौलाला नाही मारणार. मला माहितीये माझा अभिषेकच मला राजा बनवणार आहे. शौल मेल्यावर मी नाही राजा होणार. अभिषेक देवानं केला, अभिषेकच मला राजा बनवणार आहे. आणि शौलानं किती योजना केल्या म्हणून मी मरणार नाही का? माझ्या देवानं मला अभिषेकासाठी बोलवलंय. डू गुड. कोणी तुमच्या विरोधामध्ये, तुमच्या विषयी लोकांचं मत काय, लोकांचं मत बदलू नका. देवाचं मत तुमच्याविषयी पक्क असलं पाहिजे. काय? मला याचं एक स्वप्न पूर्ण करायचंय, मला या ठिकाणामध्ये. म्हणून दाविदाकडे पाहताना तो म्हणतो, हा माझ्या हृदयासारखा आहे बरं का. दावीद माझ्या हृदयासारखा आहे. याचं अंतःकरण जे आहे ना, माझंच अंतःकरणाचं प्रतिबिंब याच्या अंतःकरणामध्ये आहे. कोणी जर दाविदाच्या हृदयाकडे बघितलं ना, तर परमेश्वर म्हणतो या हृदयामध्ये नुसता दावीद नाही तर माझं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. तसं लोकांना तुमच्याकडे बघितल्यावर देवाचं प्रतिबिंब तुमच्यातनं दिसलं पाहिजे. देवासारखे दिसा. चांगलं करण्याचा कधी कंटाळा करू नका. म्हणून दुसरी गोष्ट, कोणाचे मनोरथ पूर्ण करतात? जे नेहमी डू गुड असतात. कसं असलं पाहिजे? डू गुड म्हणा. हो, हा, सदाचाराने नाही समजत. सदाचार नावच सदाचार असतं नाही का, पण प्रत्यक्षात कुठलाच सदा त्याच्यात नसतो. डू गुड. चांगलं करण्याचं कंटाळा करू नका. तिसरी गोष्ट वाचूया, तिसरं वचन. परमेश्वरावर भाव ठेव. पहिली गोष्ट परमेश्वरावरती भाव ठेव व सदाचाराने वाग. दुसरी गोष्ट डू गुड. देशात वस्ती करून राहा. तिसरी गोष्ट देशात वस्ती करून राहा. हा, वाचा पुढं म्हणजे समजेल.
त्याच्यात वस्ती करून राहा, हा? इमानाने हा? चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई हा? तुला आनंद होईल. आनंद होईल. तो तुझे मनोरथ तो तुझं स्वप्न, तुझं मनोरथ पूर्ण करेल. कधी? पहिली गोष्ट तर विश्वास पाहिजे. कसला विश्वास? देवाला संतुष्ट करणारा विश्वास. तुम्हाला बरं वाटतं तसला विश्वास नाही. विश्वासाच्या पण पद्धती आहेत. काही विश्वास जो आहे ना तो आम्हाला बरं वाटतं, तो आमचा विश्वास असतो. काही लोकांना गायला बरं वाटतं, तो त्यांचा विश्वास आहे. ते नाही, गायला आज आराधना केली, आशीर्वाद मिळाले. होय, डुगुड काय? डुगुड कुठे आहे? आराधना तर केली, उपासना केली, बाहेर जाऊन तू तंबाखू खाल्ली, बाहेर जाऊन तू बिडी पिला, डुगुड कुठे आहे? हे तुला वाटलं की तुझा विश्वास आहे. मी आराधना केली, मी चर्चला गेलो, मी आशीर्वादित झालो. बरेच लोक म्हणतात आज खूप आशीर्वादित वचन होतं. हो का? किती होतं आशीर्वादित? आशीर्वाद म्हणजे ते ऍप्लिकेशन आहे. आशीर्वाद म्हणजे तुमच्या कानाला बरं वाटलं तो आशीर्वाद नाही. आशीर्वाद म्हणजे ऍप्लिकेशन. ब्लेसिंग जे आशीर्वाद आहेत ते आतमध्ये जातात. अब्राम आशीर्वादित झाला, इसाक दिसला. तसं वचन तुमच्याकडे आलं तर ते दिसलं पाहिजे प्रॅक्टिकली. म्हणून विश्वास ठेवला. आता विश्वासानं डुगुड झाला तुम्ही, लोकांचं चांगलं करायला लागला. चांगलंच तुम्ही करता, कोणाचं वाईट करत नाही, कोणाच्या मार्गामध्ये अडखण निर्माण करत नाही, कोणाची निंदा करत नाही, कोणाचा अपमान करत नाही, कोणा विरोधामध्ये तुम्ही बोलत नाही. का? देव चांगला आहे, तुम्ही पण चांगले आहात. आता तिसरी गोष्ट तो काय म्हणतो माहिती का? देशामध्ये वस्ती करून राहा. कोणाच्या इच्छा पूर्ण करतो? ऐका, देव कोणाची इच्छा पूर्ण करणार आहे, कोणाचे मनोरथ पूर्ण करणार आहे? जे परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांमध्ये, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जिथं देव राहतो तिथं. कुठं राहतो देव? दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र येतात, तिथं कोण असतो? आणि समजा मी परमेश्वराच्या घरापासून लांब आहे, माझी वस्तीच नाही मंदिरामध्ये, मी चर्चमध्येच दिसत नाही, आणि मी स्वप्न घेऊन देवाजवळ प्रार्थना करतो, देवा माझं अमकं स्वप्न आहे पूर्ण करतो. म्हणतो देशात कुठं वस्ती आहे? प्रत्येक शब्दाद्वारी मी खुर्चींकडे बघतो, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये बघतो, सगळे चर्चमध्ये असतात. त्यास तू चर्चच्या बाहेर असतो, तू चर्चच्या बाहेर असते, आणि त्यास तू तुझ्या घरामध्ये, तुझ्या परिवारामध्ये आणि तुझ्या कुटुंबामध्ये असते. त्यास मला नाही वाटत तुझ्या अंतःकरणातल्या प्रार्थना मी पूर्ण कराव्यात. जेवढी मला तुला भेटण्याची उत्कंठा असती ना, तेवढी उत्कंठा तुला नसती. म्हणून दावीद म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यास माझ्या मनाला उगच नाही त्याला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, उगच नाही एवढ्या मोठ्या पदावरती त्याला नेलं. न जाण्याची असंख्य कारण तुम्ही सांगाल, पण जाण्याचं कारण एकच आहे, माझा देव माझे मनोरथ पूर्ण करतो, म्हणून मला देवाच्या घरामध्ये जायचं आहे. जाण्याचं एकच कारण आहे, परमेश्वर तिथं माझी वाट पाहत आहे. ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. देव इथं वाट पाहत आहे. राजा ज्यानं जग निर्माण केलं, त्यावेळेस आम्ही स्तुती आराधनेला सुरुवात करतो ना, तो स्वतः हजर होतो, आणि हजर झाल्यावर तो आराधना एन्जॉय करतो. पण येशू म्हटलं नाही का, तो पिता स्वतःचे उपासक काय करत आहे? काय करतो देव इथं उपासनेमध्ये? उपासक शोधत असतो. येते एक लक्षात तुम्हाला? रविवारच्या दिवशी तुम्ही येता ना, तुम्ही हात वर करता, पण देव त्या व्यक्तीला शोधत असतो जो व्यक्ती चर्चमध्ये नाही. उपासनेमध्ये उपासकाला शोधत असतो. खरे उपासक, आत्म्याचे उपासक, प्रभूला पसंत पडणारी उपासना करणारे लोक, आणि अशा उपासकांना शोधत असतो. आणि लक्षात घ्या, मनोरथ तर काय? माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, माझा बिझनेस चांगला वाढला पाहिजे, माझं अमकं व्हायला पाहिजे, माझं तमकं व्हायला पाहिजे, मला लेकरं व्हायला पाहिजे, मला बंगला मिळाला पाहिजे, मला कर्जातनं सुटका मिळाली पाहिजे, आणि मला शांती मिळाला पाहिजे, मला आनंद मिळाला पाहिजे, मला लेकरं व्हायला पाहिजे, माझं लग्न व्हायला पाहिजे, माझ्या नवऱ्याने मला नांदायला न्यायला पाहिजे, माझं प्रमोशन व्हायला पाहिजे. किती स्वप्न! चर्चमध्ये देव शोधताना बघतो की हा व्यक्ती दिसत नाही. मग ते कारण सांगतात, नाही हो यायचं होतं पण अमकं अमकं झालं. मग देव म्हणतो, मग तमकंच मी नामंजूर केला तुझा अर्ज. तुला अमकं अमकं तर मला पण तमकं. तो तुमचा बाप आहे, तो देव आहे.
तुम्हाला काय वाटतं? तुम्ही लाडागोडी लावून आम्ही एक शुक्रवार आलो, दुसऱ्या एक दोन जाऊ आपण बघू, देवाने दिलं ना मग गपचूप बंद करतो. अशा चक्रा मारायला होतो तुम्हाला 10 वर्ष 20 वर्ष. तुमचा बाप आहे तो, तुमचे स्वभाव त्याला माहिती आहे तुम्ही कसले आहेत. तुम्हाला का द्यायचं तो पण ते विचार करतो. तुम्ही फसवे आहात. काही लोकांना देव एका झटक्यात त्यांचं अंतःकरण ओळखतो. देऊन टाक, मला माहिती आहे हा व्यक्ती माझ्यावरती प्रेम करणारा व्यक्ती आहे. त्यांचे मनोरथ देव पूर्ण करतो. कोणाचे? रूथच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या 1 ते 5 वचनामध्ये वाचा बरं. हा, रूथचं पुस्तक पहिला अध्याय 1 ते 5. शास्त्यांच्या आमदानीत दुष्काळ पडला. त्या समयी एक पुरुष आपली स्त्री देव 2 पुत्र घेऊन मोआब देशात. त्या पुरुषाचं नाव अलीमलेक, स्त्रीचं नाव नामी. देव 2 पुत्रांची नावं महलोन व किल्लोन अशी होती. मोआब देशात जाऊन राहिली. अलीमलेक मेला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. दोघांनी 2 बायका त्याने केल्या. एकीचे नाव अर्पा, दुसरीचे नाव रूथ होते. 10 वर्ष राहिली. नंतर महलोन आणि किल्योन. 10 वर्ष आपल्या देशापासून दूर राहिले. किती वर्ष? आणि बायबल काय सांगतं? तुम्ही देशात वस्ती करून नामीने तर देश सोडला. नामी आपल्या पतीला आपल्या लेकरांना घेऊन मोआब देशात गेली. बाकीचे लोक दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा देशामध्ये राहिले. लक्षात घ्या, कोणत्या कारणानं देश सोडता? कोणत्या कारणानं? परमेश्वराचं घर, देवाचे लोक जिथं एकत्र येतात, जिथं परमेश्वराची उपस्थिती आहे, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तुम्ही राहू नये याच्यासाठी तुम्हाला दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. येणार दुष्काळ. मग बाकीच्या लोकांनी का नाही दुष्काळ? त्यांनी का नाही घर सोडलं? ऐका, हजारो लोक ज्या चर्चकडे जातात आणि नामी सारखा एक परिवार, हा एक परिवार आहे. हे अख्खं गावच्या गाव, अख्खा देशच्या देश, आणि तिथं परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे ते आपल्या देशामध्ये वस्ती करून राहिली. पण नामीचा एक परिवार दुष्काळ पडल्यामुळं त्यांनी देश सोडला आणि परमेश्वरानं पहिल्यांदा तिचा नवरा मारला. कदाचित नवरा मेल्यावरती शुद्धीवरती येईल आणि पुन्हा आपल्या देशाकडे जाईल आणि या प्रकारची भावना तिच्यामध्ये जागी व्हावी. परंतु 10 वर्ष पुन्हा ती आपली मुलं घेऊन तिथंच राहिली. कोणाचे मनोरथ देव पूर्ण करतो? जे लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कर्जबाजारी स्थितीमध्ये, नोकरी नसलेल्या स्थितीमध्ये, लेकरं नसलेल्या स्थितीमध्ये, आधार नसलेल्या स्थितीमध्ये, नातेवाईकांनी टाकलेल्या स्थितीमध्ये, नाकारलेल्या स्थितीमध्ये तुम्ही देवाच्या घरामध्ये राहता, त्यास परमेश्वर तुमचा मनोरथ पूर्ण करतो. हे रिजेक्शन तुमच्या जीवनात येणार आहे, ही कमतरता तुमच्या जीवनात येणार आहे 100%. पण त्याच्या पलीकडे जर मी तुम्हाला सांगतो, देव दुष्काळाची परिस्थिती त्याच्या लोकांवर यासाठी आणतो कारण त्याला त्याच्या लोकांचा मनोरथ पूर्ण करायचा असतो. हालेलुया, हालेलुया. त्याला चाळणी लावायची होती. त्याला येशूचा जन्म नामीच्या कुटुंबातनं आणायचा होता. त्याच्या अगोदर त्याला देवाचा त्याचा स्वतःचा मनोरथ काय? नामीच्या द्वारे रूथ आणि रूथच्या द्वारे बोआज
आणि बवाजाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त हे जे चक्र आहे, पण हे चक्र करत असताना जगाला पण त्याला शिकवायचं होतं, जर देश सोडला तर सगळं गमवाल, पण देशाकडे परत याल तर ख्रिस्त तुम्हाला सापडेल. याच्यासाठी त्या नामीला जाऊ दिलं. मुलं मेली आणि मुलं मरत असताना नामी म्हणती, आता माझ्याकडे काही माझं वय नाही नवरा करावा, मग मी नवरा केला, मला लेकरं झाली, ती लेकरं मोठी व्हावी आणि तुम्हाला पुन्हा माझ्या लेकरांबरोबर लग्न करून द्यावं. तुम्ही एवढे वर्ष कसं राहणार? तिने त्यांचं मनोरथ, ती म्हटली मी तुमचं मनोरथ, तुमचं स्वप्न पूर्ण करणार नाही. अर्पानं ते ऐकलं, ती आपल्या नातेवाईकांकडे परत गेली. परंतु रूत जी आहे तिचा मनोरथ, मला तर नवरा पाहिजेच, परंतु मला ठाऊक आहे तुमचा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश, हा शब्द तिने वापरलं आणि त्या शब्दानं पुन्हा ती बेथलेहेमात आली. आणि बायबल सांगतं देवानं तिचा मनोरथ पूर्ण केला, तिला बवाज मिळाला आणि बवाजानं तिला आणि तिचं वतन सोडवलं. तुमचं गेलेलं सगळं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही या देवा देशामध्ये वस्ती करून राहाल, तुमचं गेलेलं सगळं वैभव देव तुम्हाला परत देईल. काय सुंदर आहे बायबल. अनुभव येतो जायचा, पण देशामध्ये परत आल्यावर देव परत भरपाई करून देतो. असा तुमचा देव आहे. कोणाचे मनोरथ पूर्ण करेल, कोणाचे मनोरथ पूर्ण करेल. काही झालं तरी संगती सोडायची नाही. आजारी पडला तरी यायचं. कामाला जाताना आजारी पडल्यावर कामाला जाता का नाही? अहो सोलापूरचे लोक लय डांबरट आहेत. आमचे पुण्याचे लोक नुसतं बघतात, कारण कधी आजारी पडतो आणि कधी सुट्ट्या टाकतो. पुण्यात लोकांकडे सुट्ट्या नसतात, तुमच्या सुट्ट्या विकाव्या लागतात. हा एवढ्या सुट्ट्या, म्हणजे एवढे तुम्ही प्रॉपर आहात. पुण्यात बघा तिकडं ते दुसऱ्याच्या गर्दी करायला जावं लागतं, त्यांना देता का तुमच्या उसने आम्हाला? एवढ्या सुट्ट्या वापरून मोकळे होतात का? त्या लोकांचं नुसतं कामावरती प्रेम आहे. मग आजारी असला तरी कामावर जाता. देवाच्या घरामध्ये तर आम्ही तशा अवस्थेत, म्हणून आम्ही पाहतो कुबडी स्त्री नित्य परमेश्वराच्या घराकडे जात होती. घुबड होतं म्हणून घरी नाही थांबली. तिला माहिती आहे एक दिवस मसीहा माझी भेट घेणार आहे. 100% एक दिवस भेट घेणार आहे. न येण्याची कारण माझी, मी आजारी, मी अमकय, मी तमकय, मी नाही. ही संपत्ती कशाला? देवाच्या घरामध्ये सुटका आहे. आम्ही आज गाणं गायलं. कोणतं गाणं होतं? नाही सुरुवातीलाच गायलं की ते एक नाम ही येशू. एकच नाव आहे. इथं आल्याबरोबर हे नाव सुटका देतं. म्हणून अजून एक वचन वाचा, 1 शमूएल 1 अध्याय 1 ते 5 वचन. 5 वचन, 1 शमूएल 1 अध्याय 5 वचन. तो हा दुप्पट वाटा दे, दुप्पट वाटा दे, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे, त्याची प्रीती असे. परंतु परमेश्वरानं तिची कूस बंद केली होती. परमेश्वरानं तिची कूस बंद केली. हा हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी. तेने करून ती कुडत राही. शिलोत जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पणींना तिला चिडवीत. आता तिला चर्चला जाण्याचे पुष्कळ कारण सांगू शकले असती. काय करायची माझी सवत मला चिडवते. ऐक ना, तुम्हाला कोणी असं बघितलं तर राग येतो. हिची सवत तिला चिडवत होती. हो कधी त्यांनी मला बघून तोंड राहू द्या, त्यांचं तोंड फिरवू द्या, ठेवू द्या. बर तुम्ही त्यांच्या तोंडाकडे कशाला तुमचं तोंड नेलं? फिरवू द्या त्यांना तोंड. कुठं पाहिजे त्या दिशेला फिरवू द्या. वायपर येते त्याचे गाडीचे, इकडे इकडे फिरतात. मग त्याच्यावर पण चर्च बंद. आणि मनोरथ देवा आमका आशीर्वाद. अरे तुझं तोंड फिरलं. बर यांचं तोंड फिरलं आणि यांचं डोकं फिरलं. यांचं तोंड फिरल्यामुळे यांचं डोकं फिरलं. देवाच्या घरामध्ये असं लिहिलं, पणींना तिला चिडवत होती, पण हन्नेनं आपला परिपाठ सोडला नाही. आणि शास्त्र सांगतं तिने शमूएल मिळवला. मनोरथ पूर्ण झाला. मनोरथ पूर्ण झाला. कोणाचं मत तुमच्या विषयी काय आहे
याचा विचार करत बसला तर देव तुमचा मनोरथ पूर्ण करणार नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही सगळ्याच्या मताला डावलून परमेश्वराच्या घरामध्ये येता, त्यास देव तुमचा मनोरथ पूर्ण करतो. किती सुंदर आहे हे धार्मिक जीवन, याला म्हटलेलं आहे. तिची सोबत वाचा वचन, ते मला आवडलंय फार. अन्नेस तो दुप्पट वाटा देई, हा. कारण तिच्यावर त्याची प्रीती असे. हा. परंतु परमेश्वरानं तिची कूस बंद केली होती. पा तिला तिच्या मनात जे होतं ना, मला शमूएल पाहिजे म्हणजे शमूएल पाहिजे. काय तिचं मनोरथ आहे? शमूएल. नवरा म्हणतो शमूएल नको देव, मी तुला 2 साड्या देतो, पनिन्नेला 1, तुला 2, तिला बोरमाळ, तुला 2 बोरमाळ, तिला 1 चपला हार, तुला 2 चपला हार. किती खुश झालीस ती बाई, नाही का? तिने तिला चिडवायला हीच म्हणजे माझ्याकडे 2 आहे. पण ती कॉम्प्रोमाइज करणारी नव्हती. माझा मनोरथ. हालेलुया. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, ते कधीच कॉम्प्रोमाइजचं जीवन जगत नाही. आणि त्यांची श्रद्धा, ते असं टेम्पररी काहीतरी, ठीक आहे आता आमच्याकडे ते नाही, आता जे आहे ते मला पटकन वाढ, मग आम्ही घरामध्ये मॅगी ठेवतो, झटपट खातो, त्याच्याने जाडी वाढते, मग शुगर, बीपी, अमकं तमकं. प्रोटीन युक्त आध्यात्मिक लोकांचं जीवन त्यांनी उशिरा मिळवावं पण भारी मिळवावं. हालेलुया. वेळ लागेल पण 100% चांगलं मिळेल, 100% चांगलं मिळेल. हालेलुया. थोडं कॉम्प्रोमाइज नाही. हे दिलं तर चालेल का? हे देऊ का तुला? मी तुला दुप्पट देतो ना. माझं तुझ्यावरती प्रेम आहे जास्त, मला तुझ्या प्रेमाची गरज नाही. मला शमूएल पाहिजे म्हणजे पाहिजे, शमूएल पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ती देवाच्या मंदिरामध्ये नित्य नियमाप्रमाणे, असंच लिहिले ना, वाचा बरं. अन्ना परमेश्वराच्या मंदिरी हा, शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. किती हो? वर्षानुवर्ष लेकरू नाही तरी चर्च मध्ये. हालेलुया. वर्षानुवर्ष बर का, असंच लिहिले ना. वाचा बरं जोरात परत. शिलोत जाण्याचा. आता तुम्ही म्हणा शिलोत येण्याचा परिपाठ वर्षानुवर्ष कसा असला पाहिजे? वर्षानुवर्ष कर्ज घेऊन चाललो. आम्ही म्हणाल का? नाही, देव कधी कर्ज फेडणार, कधी? अरे बस, सावकार येऊन तुला उचलून घेऊन गेला का? उलट तू इकडे चर्चला आल्यावर सावकाराला टेन्शन आलं, बाबा हे धार्मिक झाले, चर्चला झाले, मी कुठं मरून पडेल. तो सवलत देणार, तुम्हाला संधी देणार, देव जागा तयार करणार, सगळं काही तुमचं ठीकठाक करणार. अचानक परवा गेल्या शुक्रवारी एक व्यक्ती चर्चला आला होता. ते म्हटलं की मी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. आणि मग ऐकून म्हटलं, जे तुमच्या या मुलानं मला दाखवल्या सगळ्या साक्षी, विश्वास बसला हो. आणि आता आमच्याकडे पण प्रॉब्लेम आहे, माझे जागेचे व्यवहार अडकलेले आहेत आणि ते जागेचे व्यवहार व्हायला पाहिजेत. मी इथं आला, पहिल्यांदा प्रार्थना करून गेला. आणि काल त्याची सकाळीच मेसेज आला, त्यांनी सांगितलं की एका व्यवहाराला सुरुवात पण झाली का? तुमच्या देवानं चमत्कार करायला सुरुवात केली. हा जो शिलोत येण्याचा परिपाठ आहे ना, नुसतं यायचं म्हणून येऊ नका, 100% इथं उत्तर आहे. देव ते पाहतो, मनोरथ कधी पूर्ण करतो? ज्यास तुम्ही नसताना पण देवाच्या घरामध्ये येता. शमूएल नव्हता, पण हन्ना वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरामध्ये. तुम्ही किती वर्ष घरी घालवले? जर हन्ना रुसून घरी बसली असती तर शमूएल जन्माला आला नसता, 2 पुस्तकं लिहिली नसती, एक याजक देवाला ज्या या इस्रायल लोकांना मिळाला नसता. तुमच्यामध्ये एक असा आशीर्वाद मिळाला, लपलेला आहे की तुमच्या येण्यानं, या मंदिरात येण्यानं जगाला त्याचा उपयोग होणार आहे. पर्याय इतकं मोठं मनोरथ देवाचा तुमच्या ठाई पूर्ण होणार आहे. पण त्याच्यासाठी म्हटलं, तू देवाच्या मंदिरामध्ये. 4थी गोष्ट वाचूया, 37वा अध्याय 3रं वचन. परमेश्वरावर भाव ठेव, परमेश्वरावरती भाव ठेव, सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल. आता 4थी गोष्ट, इमानाने चाल. कसं चालायचं? इमानाने. इमानदारानं म्हणजे इमानदारीवर का? इमानदारी फार महत्वाची आहे. इमानदारी म्हणजे नेमकं काय माहिती का? तुम्हाला 8
तास काम जर असलं ना तर तुम्ही 8 तास पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही तिथं असताना त्याच ते म्हणतात हे इमानदार लोक आहेत. आता त्याच्यात पण काही इमानदार लोक बैमान, इमानदारीतले बैमान असतात. कसे असतात, कामाच्या ठिकाणी कामाला गेलेत पण काम सोडून बाकीचं मोबाईल बघत बसले, अमकं झालं तमकं झालं नाही का. ड्युटीवरती बघा काही लोक बघते बॉस त्यांनी सांगतात सगळीकडे जामर लावून टाका. कशाला? यांचे मोबाईलच बंद व्हायला पाहिजे. का तर इमानदारीने तुम्ही काम केलं पाहिजे. आता परमेश्वर सुद्धा त्याच्या मंदिरात इमानदारी बघतो. आहे मंदिरामध्ये तुम्ही, पण मोबाईल तर चालू नाही. आहे मंदिरामध्ये तुम्ही, उपासनेमध्ये तुम्ही किती सहभागी होतात, किती देवाला महत्व तुम्ही देत आहात. इमानदारी. परमेश्वराचं ते परमेश्वराला ती इमानदारी. हा परमेश्वराचा समय संडे, हा रविवारचा दिवस 9:30 ते 12 वाजेपर्यंत, 12:30 वाजेपर्यंत देवाचा समय आणि परमेश्वर तुमची इमानदारी बघतो. किती इमानानं तुम्ही येत आहात, उत्सुकता, किती सहभागी होता, किती एन्जॉय करता, किती प्रभूला देण्यामध्ये तुम्ही पटाईत आहात. मग तुमची प्रार्थना असेल, तो प्रार्थनेचा समय तुम्ही इमानदारीने देवाला देत आहात. कसली का परिस्थिती असेल, ऐका. राजानं फरमान काढलं, आता महिनाभरपर्यंत कोणी सुद्धा आपल्या देवाची उपासना करायची नाही. पण दानिएल इमानदार आहे, त्यानं कॉम्प्रोमाइज नाही केलं. त्यानं खिडक्या उघडल्या, लोकांना दाखवलं, फरमान राजाचा असू द्या नाहीतर आणखीन कोणाचा असू द्या, माझी प्रार्थना त्या वेळेला त्या समयाला तशीच असणार आहे. देवानं त्याची इमानदारी पाहिली. असं नाही होत प्रिया, असं होऊ शकत नाही. जेवढं प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःचं जीवन जगत आहात, देव तेवढं प्रामाणिकपणा तुमचा पाहतो. किती त्याच्यावरती अवलंबून आहात, किती प्रार्थनेला महत्व दिलेलं आहे, किती आराधनेला महत्व दिलं, किती देवाच्या वचनाला तुम्ही महत्व देत आहात. लक्षात घ्या, किती महत्वाचं काम असलं ना ते देवापेक्षा कधीच मोठं असू शकत नाही. कधीच नाही, 100% कधीच असू शकत नाही. सगळ्यात महत्वाचा व्यक्ती देवच आहे. मग शास्त्र काय सांगतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये शब्दाविषयी, देवाच्या भागाविषयी आम्ही तडजोड करता कामा नये. कधीच तडजोड नाही, कधीच नाही. कधी कधी आम्हाला एका ठिकाणामध्ये पोचायचं असतं ना, आणि मग आम्ही समजा बस हुकली तर आम्ही म्हणतो बस हुकली, नको लग्नाला जायचंय, रिक्षा करून जाऊ. जाता का नाही? आणि निघालो, बस हुकली, रिक्षा हुकली, देवा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे. तुझं हुकलं मग माझं पण हुकलं. आता तुला कशासाठी देऊ मी प्रार्थना, कशातून तुझं मनोरथ पूर्ण करू. तुमची जी तळमळ, तुमचा प्रामाणिकपणा रविवार झाल्यावरती बस गेली चालेल, रिक्षा गेली तरी चालेल, देवानं पाय दिलेले ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ. उड्या मारत मारत तुम्ही देवाच्या घराकडे आल्या, उड्या मारत मारत आशीर्वाद तुमच्या मागे येतील. अनुवादाच्या पुस्तकामध्ये लिहिले, यात लिहिलेल्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. तेव्हा मनोरथ पूर्ण होतं. प्रामाणिकपणा तुमच्याकडे असला पाहिजे ना. इमान तुमच्यामध्ये असलं पाहिजे. इमानानं चाल असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, काहीही झालं तरी सुद्धा देवाच्या मंदिराचा आवेश इमानदारीनं तुम्ही त्याच्याकडे आलंच पाहिजे. इमानदार असा देवाच्या बाबतीमध्ये, प्रार्थनेच्या बाबतीमध्ये इमानदार असा. प्रार्थना कधीच बंद होऊ देऊ नका, कधीच नाही प्रिया. श्वास घ्यायचं विसरता, श्वास घ्यायचं बंद करता, मग प्रार्थना कशी बंद करता? प्रार्थना हा तुमचा श्वास आहे. प्रार्थना हा तुमचा श्वास आहे. किती इमानदारीने घेता नाही का तुम्ही ते. लहान लेकरं विसरतात बघा श्वास घ्यायचं, मग डॉक्टर त्यांना ते जन्मला आल्यावर त्याला श्वास घ्यायला पण लेकराला आणि आलं पाहिजे, मग कधी कधी ते श्वास बंद करतात आणि तुम्हाला प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही तुमचा श्वास म्हणजे प्रार्थना बंद केल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. किती पर्टिक्युलर आहात तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये. मग देवाच्या बाबतीमध्ये काय, तुमचं स्वप्न, तुमचं मनोरथ पूर्ण व्हायला पाहिजे. आणि बायबल सांगतं जो इमानानं चालतो ना, परमेश्वर त्याचं मनोरथ पूर्ण करतो.
महत्व द्या प्रार्थनेला. तडजोडीचं जीवन जगू नका. प्रार्थना तुमचं जीवन असलंच पाहिजे. ज्या व्यक्तीला प्रार्थना येत नाही त्यानं देवाकडनं मोठ्या गोष्टींची अपेक्षा कधीच करू नये, कधीच नाही प्रियांनो. जर तुम्ही देवाच्या मंदिराला, प्रार्थनेला, तुमच्या समर्पणाला महत्व देत नाही, मग तुम्ही अपेक्षा का करता देवानं आम्हाला एवढे आशीर्वाद द्यावेत आणि माझं स्वप्न देवानं पूर्ण करावं. शेवटची गोष्ट वाचूया, 37 अध्याय 5 वचन. आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपून दे. परमेश्वरावर सोपून दे. त्याच्यावर भाव ठेव. त्याच्यावर भाव ठेव. म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आता सगळ्यात महत्वाची 5वी गोष्ट, परमेश्वरानं तुमच्या अंतःकरणातलं स्वप्न, तुमचा मनोरथ, तुमची इच्छा पूर्ण करावं. म्हणजे आपल्या जीवनाची सुरुवात देवाला रोज करू द्या. जीवित क्रम म्हणजे दिवसाची सुरुवात, जीवनाची सुरुवात. क्रम म्हणजे प्राधान्य. रात्री झोपला तुम्ही, झोपल्यानंतर सकाळी उठला आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पहिल्यांदा देवालाच भेटावं लागेल. ती जाहिरात बंद करा, ती कुठली नाही का, ती पोरगी ती पटपट पटपट पट डोळे झाकते, मग मम्मी समोर जाऊन उभी राहते, मग ती नाही आज आमचे एक महत्वाचा पेपर आहे, तुला बघितलं की माझा दिवस चांगला जातो. काही कुणाचं तोंड बघितल्यावर चांगलं जातं, पण देवाला पाहिल्यावर तुमचं जीवन सक्सेसफुल होतं. का? कारण जगामध्ये सगळ्यात सक्सेसफुल व्यक्ती तोच आहे, यशस्वी. आता निर्गमाच्या पुस्तकाच्या 33:15 मध्ये वाचा बरं, काय त्या ठिकाणामध्ये लिहिलंय. एंड करूया आपण. निर्गमाचं पुस्तक 33 अध्याय 15 वचन. निर्गम 33:15. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे. हे कशावरून समजावं? तू आमच्या बरोबर आल्यानं मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो. कशामुळे? देवा तू जर आमच्या बरोबर नाही तर आम्हाला जायचंच नाही. मोशेची प्रार्थना. तुमची पण सकाळी उठल्यावर देवाला सुरुवात करतानाच काय प्रार्थना करायची? देवा जर तू आमच्या संगती नाही तर आम्हाला कामावर पण जायचं नाही, आम्हाला बाहेर बिझनेस पण करायचं नाही, आम्हाला कुठलं जेवण पण करायचं नाही, तू आमच्या संगती पाहिजे. आणि देवाला सुरुवात सकाळी उठल्यावर देवाला घेऊन तुम्ही सुरुवात केली ना, देव तुमच्या संगती असल्यावर तो त्याच्या लोकांबरोबर राहतो आणि त्याचे लोक देवानं दिलेलं स्वप्न त्यांचं पूर्ण होतं. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं जीवनामध्ये तुमचा जीवितक्रम म्हणजे तुमचा आरंभ, तुमची सुरुवात, तुमच्या जीवनाची सुरुवात, तुमच्या सकाळची सुरुवात देव तुमच्या संगती असल्यानंच व्हायला पाहिजे. सगळं चेक करता, देव चेक करतो का? सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल चेक करता, कुणी काय मेसेज केलाय. पण कधी देवाला विचारलं, प्रभूजी आज सकाळी काय तुझी इच्छा माझ्या संबंधाने? मला खूप काही लोकांचं कौतुक करावं असतं. बरेच लोक सांगतात, फळक साहेब सकाळी लवकर तुमची वचनं आमच्याकडे येऊ द्या, कारण ती वाचूनच आम्ही कामाला जातो. मला कळतं की त्या लोकांचं देवाच्या वचनावर केवढं प्रेम आहे. का? तो आमच्या संगती असला तर आमचं हरेक स्वप्न पूर्ण होतं. म्हणून शास्त्र सांगतं 5वा मुद्दा, आपला जीवितक्रम परमेश्वराच्या हाती सोपून दे. लक्षात करा, लक्षात घ्या, तुम्ही जाल तर हराल, पण देव तुमच्या संगती येईल तर तुम्ही विजयी व्हाल. तुम्ही याल तर भयभीत, तुम्ही एकटे जाल तर भ्याल, भयभीत व्हाल. पण जसं आम्ही पाहतो दावीद म्हणतो, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावरती चाल करून जातो. एवढ्या मोठ्या गल्ल्याताला पाहून तो घाबरला नाही. का? कारण सुरुवात पण तोच आणि शेवट पण तोच आहे. तो म्हणतो मी अल्फा, मी ओमेगा, मी प्रारंभ, मी शेवट, आणि मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. त्याला तुमच्या बरोबर येण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याला वाटतं जग संपेपर्यंत तुमच्या संगती चालावं. पण प्रश्न तो आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे का त्याला घेऊन जाण्यामध्ये? तुम्ही तर म्हणता देवा माझं स्वप्न पूर्ण होऊ दे, माझ्या इच्छा पूर्ण होऊ दे, परंतु ना तुमची स्वप्न ना तुमच्या इच्छा पूर्ण होत. याचं कारण काय? पवित्र शास्त्र सांगतं
आम्ही आमच्या देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देत नाही. आणि दावीद म्हणतो, शेवट वाचा परत तेच वचन, 37 अध्याय 5 वचन, आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपून दे, परमेश्वरावरती सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. हा, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल, तुझं सगळं काम पूर्ण करेल. कधी? तुम्ही देवाला घेऊन पुढे जायचं. देवाला घेऊन. कालपासून एक सारखा मला फोन यायचा एका मावशीचा, पास्टर मेरे लिए प्रार्थना करो और मेरा भविष्य बताओ. मी म्हंटल, मी पोपटवाला पाळक नाही, मेरे ऊपर भविष्यवाणी करो. देव संगती असल्यावर तुमचं भविष्य तोच आहे. हो, तुम्हाला देव संगती नकोय, तुम्हाला एक पोपट संगती पाहिजे. एक पाळक कुठला तरी असला बडबड्या आणि सांगितलं तुझं सगळं अमकवणार आहे तमकवणार आहे, एकदम खुश. आणि काही काही लोकांना तर ते पण भविष्यवाणीला आवडते. आता तुम्ही मरणार आहात, इतकं खुश होतात. त्या पास्टरने सांगितलं तुम्ही मरणार, मग मेला का म्हटलं तुम्ही? नाही मेलो नाही. त्यांनी तारीख दिली. किती तारीख दिली? पेट्या बेट्या बनवून ठेवा म्हटलं. त्यांनी दिली तारीख तर करा नातेवाईक जमान मसा पेटीमध्ये जाण मारा. असले पोपटपंची जीवन काय जगता. यहोवा देव आमच्या संगती असल्यावर जलातनं चालशील त्यास ते तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यास ते तुला पोळणार नाही. सिंहाच्या गुहेमध्ये मीच होतो आणि भट्टीमध्ये सुद्धा मीच होतो, कबरेत पण मीच होतो आणि कबरेच्या बाहेर पण मी आहे. आणि पित्याच्या उजवीकडे मी बसलो आणि तिथून तुमच्यासाठी रदबदली करत आहे. म्हणून त्याला घेऊन जायचंय. जीवनाची सुरुवात करताना देवाला घेऊन सुरुवात करा. 100% तुमची सगळी स्वप्न तुमचे मनोरथ पूर्ण करेल. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, असं करणाऱ्या व्यक्तीचे मनोरथ देव पूर्ण करतो. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, नतमस्तक होऊया प्रभू समोर, आपल्या मान आपण झोकूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, परमेश्वराचं वचन आपल्याशी बोललेलं आहे. किती महत्वाची गोष्ट आहे. माझ्या इच्छा तर खूप आहेत, परंतु देव माझे मनोरथ त्यावेळेस पूर्ण करतो ज्यावेळेस मी माझ्या जीवनातलं प्रथम स्थान माझ्या देवाला देतो. हे सर्वसमर्थ देवा, या तुझ्या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करतो माझ्या राजा. जीवनातलं एक महत्वाचं रहस्य तो मला समजावून सांगितलं. आपला जीवित क्रम परमेश्वराच्या हाती सोपवून दे, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आमचं इकडचं तिकडचं भटकणं थांबलं जाऊ दे प्रभूजी. देशात वस्ती करून राहणं, तुझ्या मंदिरात आम्ही उपस्थित असणं किती महत्वाचं आहे. 133 स्तोत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वरानं तिथं आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचं ठरवलेलं आहे. तो विश्वास, जो विश्वास माझ्या देवावरती मला प्रभाव टाकण्यासाठी भाग पाडेल, आणि हाच विश्वास माझ्या प्रभूला माझ्याविषयी आनंदी बनवेल, असा विश्वास तुझ्या लोकांमध्ये निर्माण कर. स्वतःविषयीचा विश्वास नको. आपली परिस्थिती, आपली शारीरिक क्षमता यावरचा विश्वास लोकांचा निघून अब्रामानं जसा आपल्या वयाचा, आपल्या शरीराचा याचा भरोसा केला नाही, तर देणाऱ्या देवाकडे त्याची दृष्टी लावली. प्रभू आज तुझ्या लोकांना तशाच पद्धतीचं बनाव. इथून ज्यावेळेस ते जातील ना, जाण्यापूर्वी त्यांचा विश्वास मजबूत कर आणि मोठ्या साक्षी घडू दे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कमी आहे, पण माझा विश्वास आहे आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू त्यांची भेट घेतलेली आहे. आणि म्हणून पहिल्यासारखं कोणाला राहू देऊ नकोस. सदाचारानं वागणं, दुगुण आमचं वर्तनच देवाचं अंतःकरण बदलून टाकणार आहे. आमच्या वर्तनाकडे तुझं बारीक लक्ष आहे. राष्ट्रीय लोक आम्हाला पाहतात आणि त्यांनी आम्हाला पाहिल्यावर आमच्यातला ख्रिस्त त्यांना दिसणं ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि हे आमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. म्हणून तुझ्या लोकांची मदत कर माझ्या देवा. तुझ्या लोकांना सहाय्य पुरव, आणि जे आले त्यांना आशीर्वादित कर. आणि इथून जाताना प्रभू त्यांना मजबूत बनव. कसं वागावं, कसं वर्तन करावं, या सगळ्या संबंधानं त्यांना बोध कर. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत तुला गौरव दे.
येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.